हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आर.डी. फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे DMER ची मित्रांनो DMER फार्मसीची मित्रांनो जी एक्झाम झाली होती. तर मित्रांनो, या एक्झामची फायनल लिस्ट मित्रांनो आलेली आहे. ह्याच्या आधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 2 वेळेस झालेला होता. तर त्यानंतर मित्रांनो आता या लिस्टमध्ये कोणते स्टुडंट इलिजिबल आहेत, इलिजिबल, नॉट इलिजिबल असं दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये मित्रांनो सर्व जे DMER फार्मासिस्ट मध्ये सिलेक्ट झालेले स्टुडंट आहेत त्यांचे नाव याच्यामध्ये असणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो जेवढे पण स्टुडंट इलिजिबल आहेत त्या सर्वांना आपल्या आर.डी. फार्मा या प्लॅटफॉर्म कडून सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन. आणि मित्रांनो आपण सोबतच सर्व फार्मसी स्टुडंटला ज्या अपकमिंग अपॉर्च्युनिटी आहेत ज्यांचं DMER मध्ये झालेलं नाहीये, तर अशा सर्व स्टुडंटला आपण आपल्या आर.डी. फार्मा प्लॅटफॉर्म थ्रू हेल्प करतोय. आणि सोबतच मित्रांनो जे अपकमिंग DMER सारखीच DHSC आरोग्य विभागाची वॅकन्सी आहे याच्यासाठी मित्रांनो आर.डी. फार्माची स्पेशल बॅच पण आपण स्टार्ट केलेली आहे. तर या बॅचला एनरोल करायचं असेल तर हा जो व्हॉट्सअप नंबर आहे यावरती व्हॉट्सअप मेसेज लवकरात लवकर करू शकता. तर मित्रांनो ऑफिशियल साईट वरती आल्याच्या नंतर जे नोटिफिकेशन सेक्शन आहे या नोटिफिकेशन सेक्शन मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला इलिजिबल, नॉट इलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट मित्रांनो इथे काय असणार आहे तुम्हाला दिसणार आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये फार्मसीची जी लिस्ट आहे ती डाउनलोड करून मी तुम्हाला दाखव. मित्रांनो तुम्ही बघू शकता ही लिस्ट डाउनलोड झाली. इथे तुम्ही बघू शकता DMER मुंबई. आणि मित्रांनो इथे जर पोस्ट तुम्ही बघितले तर फार्मासिस्ट. तर मित्रांनो आपले जेवढे पण स्टुडंट आहेत फार्मसी स्टुडंट तर त्यांचे जे इलिजिबल स्टुडंट आहेत, जे सिलेक्टेड स्टुडंट आहेत, इथे बघू शकता इथे त्यांचं नाव दिसेल. आणि त्याच्यानंतर त्यांना किती मार्क्स आलेले आहेत ते पण दिसणार आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी कोणत्या कॅटेगरी मधून अप्लाय केलेले, अप्लाइंग कॅटेगरी, आणि त्यांचं जे सिलेक्शन झालेलं आहे इथे ते मित्रांनो स्टेटस मध्ये दिसेल इलिजिबल. जे स्टुडंट इलिजिबल आहेत त्यांचं ओके, ते सिलेक्टेड आहेत, कॉंग्रॅच्युलेशन त्यांना. आणि इथे मित्रांनो डॉक्युमेंटेशन झालंय पण काही स्टुडंटना डॉक्युमेंटेशन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल, जसं की इथे तुम्ही बघू शकता नॉट इलिजिबल, सेवा प्रवेश नियमानुसार शैक्षणिक अर्हता धारण करीत नाहीत, म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये या स्टुडंटचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे त्याला नॉट इलिजिबल केले. तर अशी जी लिस्ट आहे मित्रांनो जेवढे पण आपले स्टुडंट असतील त्यांनी ही लिस्ट लवकरात लवकर चेक करा. आणि मित्रांनो ही जी लिस्ट असणार आहे ही जे इलिजिबल, नॉट इलिजिबल फार्मसीची लिस्ट आहे आपल्या आर.डी. फार्माच्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनल वरती तुम्हाला भेटणार आहे. तर तिथे जाऊन डाउनलोड करा आणि चेक करा. आणि मित्रांनो तुम्हाला कुठलाही याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल, कुठलाही काही कन्फ्युजन असेल तर आपल्या आर.डी. फार्माच्या ऑफिशियल नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता. आणि मित्रांनो अशाच लिस्टमध्ये तुमचं नाव अपकमिंग आरोग्य विभागाच्या वॅकन्सीमध्ये आणायचं असेल तर आर.डी. फार्माच्या ऑफिशियल व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि आपली बॅच 1 एप्रिल पासून ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे, त्याच्यात लवकरात लवकर एनरोल करा. तर मित्रांनो ही छोटीशीच अपडेट होती, सिंपल अपडेट आहे. म्हणजेच जे फार्मसिस्टचं DMER ची एक्झाम झाली होती तर त्याचं जे फायनल रिझल्ट आहे इलिजिबल, नॉट इलिजिबलची लिस्ट मित्रांनो आलेली आहे. तर लवकरात लवकर चेक करा. आणि मित्रांनो आपल्या आर.डी. फार्मावर चॅनलवर नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा. थँक्यू ऑल.